मी जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेतात आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करतात. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगत येत का नाही त्यांचे त्यांना माहिती. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत येत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणजे सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही माझं सोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय एमबीबीएसच्या बीएचएमएसच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत. कॉलेजला वैद्यकीय कोणत्याच जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं ते मास्तरने सांगायचे ते कॉलेजचे मास्तरने ते म्हणजे सरकारचा जी अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढिते का सरकार मराठ्याला मूर्खात काढिते मिळत लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय. तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायचं. त्यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागल. तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात मानल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावा लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेते. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे काही ठेवायचं नाही. आता पुरं द्यायचे. ताजं उदाहरण ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हता, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा. 7वा विषय महामंडळ. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली. तुम्ही पडताय पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊ द्या. आम्ही भाड्यालो नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन आम्हाला शेवटचं होणार. जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात करू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात करू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजे. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाही. फक्त त्यांनी तुमचा विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय.
जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठीची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नावे लागला. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटलं होतं समाज संपवते. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायला हातात त्याच्याला. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच, पुढं मेंबर, मग होतो का आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय लागलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरी शिकत नाहीत का? पाहायला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तर तिकडे शेतात घरात आपले बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्याला नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमात ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठी माहिती आहे?
कारण सांगितलं, म्हणलं मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री आपण सावे. आणि मग गप्प नाही म्हणलं मग करतो, म्हणजे बघा याची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका, इतकं का चालता? मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, रक्त लावून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही, कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुलायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं, किती वेळा घाट टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय, हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढा. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायलोय मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले तो वेळ दिला. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्याचा आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमुक्ती विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णय म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ECBCचं पण आरक्षण दिलं. ECBCचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कसे? मराठ्याची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. ECBC, ESBC आणि EWS याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या? काय चूक केली त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवून? तुम्ही असे रिक्तान म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ESBC, ECBC आणि EWS आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे.
तुम्ही त्यांना अधिसंख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू ठेवले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्याने तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो, किती दिवस लागतात द्यायचं म्हणल्यावर? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणल्यावर? मराठा लोकांना कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्यानंतर जगतील. तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके काम वेळेवर सोडू. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. सोक्षमोक्ष असा करायचा, घराघरातल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटेर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, हे तो अभाव आहे अर्ज केल्याने. मला पर्याय नाही राहिला, मला कोण होत नाही. सोक्षमोक्ष लवाद मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर पूर्ण सोडून घेऊन निर्णायक आंदोलन त्याला म्हणतात. जागेवर पकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले आहेत तरी मी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे आमकच नाही म्हणून टाळाटाळ करते. ते अर्ज करणारे सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केला, नोंद सापडलेल्या सांगा. ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय, पण जाणून बुजून देत नाही. त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या दिवस हयात नाहीये म्हणून ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाहीतर जागेवर तुम्हाला न्याय लगेच. तुकडा चस्कार मराठ्यांचा जनता दरबारच 29 ऑगस्टला भरला. आता प्रश्न सोडाय पुन्हा किचपिचच नाही ठेवायचे. मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी पुन्हा अर्ज घेऊन आला, तुमचा आला नाही तर माझ्या नावाने करायचं नाही. पुन्हा सांगतो मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटेनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाचे झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतर्वालीत घेऊन यायचे. समोर सोक्षमोक्ष लावायचं. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहे किंवा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय. त्यांनी आपल्यासाठी जीव दिला, आपला समाज मोठा म्हणून. त्यांच्या काय अडचण यात त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळाला, कोणाला नाही मिळाला. प्रकार 2, ज्यांचं बलिदान केले त्यांनी घेऊन या. कोणी
जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय. सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडीअडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या. ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही. काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत. त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून, नोकरीपासून सगळा प्रश्न एका दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सन सरकार मुद्दाम सोडला. समोरासमोर समक्ष होत्या. हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिट्या कोणाकोणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली? सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना? आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचं म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणता अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणावं. सरकारकडून इथं सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी. सरकार मुद्दाम करत नाही, याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे पाचवा मुद्दा, सोक्षमोक्ष त्याच्यातला पाचवा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्यात. केसेस झालेले पोरं सुद्धा आंदोलन ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना. आता विखे पाटलांना, यांना, त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झाले सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का? ही वेळ कशामुळे? आपल्याला सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे, 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, सरकारमध्ये राहिले नाही. कळू द्या या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना ते निरंतरवलीत 28 तारखेला ते म्हणजे कुणाच राहिले सांगा मला. कुणीतरी आपण सांगून जाते पण माहीत होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिनेट करतो आणि सरकारला दाखवून देतो हे तक्रारीवर बघे. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना एसीबीसीतून लाभ झाले नाही, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळालेलं असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा एसीबीसीचा लाभ मिळाला नाही ते सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतर्वाढीत. एकदाच सगळा तुमचा निपटारा करून टाकतो. ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकच दिवशी तुमचा तुकडा पाड. 8वा मुद्दा, सोक्षमोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवणे श्राद्ध घाल, चाल, सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला ईडब्ल्यूएस मधून, एसीबीसी मधून त्यांच्या निवडी झालेल्या, ईएसबीसी मधून, त्या सगळ्या पोरांनी अंतरवालेली आहे. 28 ऑगस्ट मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एकीकडून राहील सरकार. लक्षात येत आहे मराठा समाजाच्या, मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे.
सरकार म्हणतात नाही, ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठला विभाग असू द्या, ज्याच्या 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 ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केला. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला, आणि मी म्हणणार प्रश्नच नाही वाटतं. एकही पोरांना त्या थांबवू नका.